मालकाने सांगितलेलं काम आहे ना आपलं टायमाला झालं की पगार पाणी होतो. पोरीच्या लग्नात मदत करतो म्हणले शिकायला. काय करतोय बापू इकडं? बापू अहो मालक या. काय करताय? काय नाही आता हे चाललंय ना नीटनाटक. आता झाडाला पाणी सोडलं म्हणजे मग ते कचरा असल्यावर ते पुढच्या झाडाला जात नाही पाणी. हा होय. हा बरं बरं. आता बाग बघितलं मस्त ठेवला. हा माझं औषध पाणी वेळ करता मिळतात ना त्याच्यामुळे. मग काय होतं प्रामाणिकपणे जर काम केली तर ते मालक आपल्यावर प्रेम करतात, अडी अडचणीला मदत करतात. मग ते करावं लागत ना. नाही बरोबर. तुमचं काम अगदी योग्य असतं एकदम. करावं लागत ना. काय असतं काम गोड मग माणूस गोड. बाकी काय चाललंय अजून? बाकी काय आता रोजचं करायचं खायचं. एक लेकरू आहे तिचं लग्नाचं टेन्शन. दुसरं काय लग्न झालं की मग झाला मोकळा म्हातारा. बघा ना एखादं असलंच तर तुम्ही हिंडत स्थळ आहे राव आपल्याकडे एक स्थळ. पाटलाचे बोर आहे मस्त. जाम पार्टी एकदम जाम. पाटलाची घरदार बंगला बिंगला एकदम टाकाटक मध्ये. मग ती असे ही मोठी माणसं म्हणलं की मग त्यांच्या अपेक्षा नाही राव, नाही अपेक्षा नाही तशी. एकदम चांगलं घरदार आहे ते. आणि त्यांना मुलगी पण एकदा चांगली पाहिजे. आणि तुमची मुलगी आहे तशी नाही का? लेकराची नाही शंका होती. सगळं तुमच्या शब्दाखाली ती. हो नाही ती संस्कारी लेकरू आहे घरी. आपण तिचं नशीबच म्हणायचं काय फुटकं माझ्या घरात दरिद्रीच्या जन्माला आली. उलट चांगलं होईल तिचं वालं माहितीये का? त्याच्यामुळे तुमचं मग चांगलं होईल. आपण ते आता सगळे झालं खरं तुमचं. पण एक काम करा त्या पाहुण्याला फक्त सांगा समजून की पोरगी चांगली आहे, सगळ्या गोष्टी आहे, शिकती, पण द्यायला घ्यायला काही नाही. ते सगळं मी बघतो. तुमची तयारी ठेवा का तुम्ही? त्यांना जाऊन सांगतो तुम्ही मध्ये असल्यावर काय टेन्शन आहे राव. बरोबर. लेकराव ध्यान ठेवतो तुम्ही. आमचं लक्ष असतं की इकडे आल्यावर. तुमच्यामुळेच नाही तर कशाचे इतके दिवस कोण राहतात. मी जसं मला कळतं तसं तुमच्या इकडं कामाला इथंच म्हातारा झालो ना. आता इथंच सगळं माझं शेवट मला तुम्हालाच करावं लागेल. अजिबात काळजी करू नका. हाय मी बोलतो त्यांच्यासोबत. आणि लागलं त्यांना घेऊन येईल नाही का? चालेल ना? लय उपकार होते. बर चालते येतो मी परत. हा मी देतो आता पलीकडल्या झाडाला सोडतो पाणी. हो चालेल. बघा त्यांना कल्पना द्या. हा सांगतो मी त्यांना. सांगा येऊ काय? हो कुठे चालू बोंबलत? तर गावात जाऊन येतो ना. अरे जरा काम बघावं तुझी. काय काय गावात तुझं? आहे जर ते मित्राचं काहीतरी लगीन बिगीन काय करायचं नाही तुझं? कोणाचं? तुझं माझं कशाला एवढं लवकर? वाकडे दाढी वाढून हिंडतोय मोकरच गावात. ती फॅशन आहे दादा. तुला कायच फॅशन आहे? अरे पाटलाच घरी या असे चव घालायचे काम नको करू. आता दाढी वाढवली चौदा तिकडे. अरे मग ते बघावं जरा काम धंदा बघावं, ते लग्नाचं बघावं जरा. हाय कुठं काय तुझं? कोणाचं? माझं? मग नाही तसलं काय नाही. असं तसं काय सांग मला. मी काय म्हणते, एवढ्या लवकर लग्न नकोच. कशाला एवढं लवकर? हो या प्रियम काय त्याला सांगत होतं लग्नाचं बघ म्हणून. ती मोकरच गावात हिंडत आहे. ती लग्न झाले बसून तरी घरात. त्याच्याकरताच आलो तिथं. कोणाचं? कशा करता? यात लग्न करायचं बाकी ना? हा यात लग्न करायचं बाकी ना? लग्न करायचं ना त्याचं. बघा ना एखादी मुलगी मग. त्याच्याकरता आलो होतं ना मग इथं. हाय पण गरीबाची बघा. नाही तर ती बी असं हिंडत आहे. घरातली मुलगी आहे. अरे एक नंबर मुलगी आहे. एकदम लक्ष्मी म्हणून तुमच्या घरी राहील नाही का ती. त्याचा बाप माझ्या घरी 25 वर्षापासून कामाला तिथं. बर. एकदम त्याच्या वडिलांचं काम एकदम चांगलं असतं नाही का घरी पण. मुलगी एकदम चांगली आहे. बघा तुम्ही. चालतंय मग बघू. काय चालतंय? ह्यो कोणती बी बेकाराची पोरगी आपल्या गळ्यात घाली आणि ते करीत बसायचं काय? कस काय कोणती घालते? आपल्याला गरीबाचीच करायची. लय श्रीमंताची नाही आणायची. हाय नाही एवढं काय करायची ती? मला नाही करायचं एवढं लवकर लग्न. तुला नाही करायचं म्हणजे काय मग हिंडायचं गावात बोंबलत? बरे काय हिंडतोय का मग? बाकीची बी काम काय काम करतो नेमकं? दादा काय कुठंच लक्ष नाही तुझं. लोकांसमोर कायला बोलतो मला? काय करू तू असा बोंबलत हिंडणार? ते लग्न नाही केलं आपल्या बापाची तर जाईन ना. अरे तू मुलगी एकदा बघ. एकदम सुसंस्कारी मुलगी. तुला तिला बघितलं ना तुझी नजर पण हटायची नाही तिच्यावरून माहितीये का? पाहून घे ना एकदा. बरं बघू. नंतर बघू काय ती. बरं जाऊ ना मग. कधी जायचंय? जाऊ आज दुपारूनच. लगेच जायचं का? हा मग काय वेळ झाला? ते तर गाईवरच दिसते. माझ्या जायचंय कॅन्सल सगळं. तू चल बसा कुठे आणतो काय पाणी बिनी पाजा. पाचतो ना. बसा पाणी घेऊन ये रे. रस्ता सापडला नाही यायला व्यवस्थित. सापडला रस्ता हे होते ना. होते म्हणलं मग नाही अडचण काय. पुरी नो पाणी आणा
पाहुण्याला चला. मग तुझं काय चाललंय बाकी? काय मग चाललेत काम येऊ म्हणलं या. सांगत जा जरा मित्राला समजून. थांबा. पाटील बस बा. ही मुलगी हा हा का? हा. बर. मुलगी पहा, काय तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा. विचारा गुरुदेव देऊळशी. काय बोलायचं असेल तर बोलून घे. नाही नाही दादा विचार काय विचारायचं. काय नाव आहे मुलीचं? पूजा. काय पूर्ण नाव सांग ना. आणि काय करते सध्या? हा होय. शेवटच्या वर्षाला आहे कॉलेजचं ग्रॅज्युएशन आता. आणि ही कोण आहे? मैत्रिणी पोरीला वाटतं असावं हा. शेतीतले काम वगैरे करते का? हा मला शेतीच करते म्हणली ना. म्हणजे सगळं येतं का बाबा? त्याच्या वडील माझ्या घरात काय होतं? घरीच कामाला आहे ना 20-25 शाळेतून आल्यावर तिला काही कुठं जायला चान्सच नाही. मग ती बाबा बाबा करत येणार तिथंच काम करू लागेल. मस्त आता लेट करायला वाटतं, हे करावं ते करावं, कुठं काय असेल ते ब्युटी पार्लर शिवण काही कधी गरज नाही बा. स्वयंपाक वगैरे? आई नाही तिला. अच्छा. आम्ही दोघं शेत स्वयंपाक तर तिलाच करावं. सगळ्या घरचं काम करते ते तुम्हाला का? मग तुझं काय विषय? नाही माझं मला जरा एकांतात बोलायचंय. हा मग बोल ना मग. या बोलून काय घ्या. ना आताच काय असेल ती. हा परत काय विषय नाही. हा. जाऊ आपलं एकदम मस्त. या, बोलू नये. नाही, तिला राहू दे मग ती तोपर्यंत चहा असं पाहिजे. मग तुम्ही उत्तर चहा होऊन जाईल ना. तू एक काम कर. चहा ठेव. किती आहे आपलं क्षेत्रफळ? हा बघ कसं असतं, काही गोष्टी एकांतात बोलल्यावरच सॉल्व्ह होतात नाही का. बोला ना. आता बोलायला भरपूर काही आहे. पहिली गोष्ट एक सांगतो, मला तर तू आवडलेली आहे. पण माझ्या आवडीपेक्षा जास्त घरच्यांना जर पसंत झाली ना तू, मग आपलं लग्न जम. आणि घरी कसं आहे माहिती आहे का, माझ्या भरपूर जण आहेत हा. म्हणजे भाऊ आहे, आई आहे, वडील, बहीण, म्हणजे मोठं कुटुंब आहे. आता तुला तर सवय नसेल, तुमचं दोघंच तुम्ही. उलट मला मोठ्या कुटुंबात राहायला आवडतं आणि घरात जेवढी माणसं असतील तेवढी भारी वाटतं. पण आमचं तसं नाही. माझे बाबा आणि मीच असतो. मला आई नाही ना, तर आमच्या दोघांचंच कुटुंब असल्यासारखं आहे. हेच लहानपणापासून शाळा शिकवली त्यांनी, आता ग्रॅज्युएटपर्यंत आले. त्यांच्या हाताखाली शेतात काम, मदत, एवढं सगळं घरचं काम करायची सवय आहे मला. म्हणजे कॉलेज सुटल्यावर काय नुसतं घरचंच काम का बाकी काही? नाही, माझ्या बाबांना ग्रंथ वगैरे वाचायला आवडते. बाबांसोबत ग्रंथ वाचते, शेतात कामही करू लागते. घरचे कपडे, भांडी धुणं, घरचा स्वयंपाक सगळं करते मी. ते क्लास करायची पण इच्छा आहे, पण आमची परिस्थिती नसल्यामुळं नाही जात. मी बाबांनाच मदत करते. कसला क्लास? ते पार्लरचं किंवा ते शिवण क्लास करायचं. अच्छा, म्हणजे व्यावसायिक काहीतरी, म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी. हं. चांगलं आहे की, बाकी काय हरकत नाही. तुम्हाला असं वाटेल की मला ते काम वगैरे नाही जमणार, पण असं काही नाही. मला सगळं जमेल करायला. मला आवडते. मला आई नाही ना, तर तुमच्या आईला मी आई समजेल. मला त्यांची सेवा करायला खूप आवडेल. मग ठीक आहे, मग काय हरकत नाही. परत नको नंतर प्रॉब्लेम की तुम्ही मला सांगितलं नाही, तुमचं असं होतं, तुमचं तसं होतं, म्हणून एकांतात बोललो. कसं आहे, तिथं बोलता येत नाही त्याचं. परत दादानी मला म्हणलं असतं, तू असं काय विचारतो ना असं काय बोलतो. आणि एक विचारायचं होतं, म्हणजे कॉलेजला जाती तिकडं, म्हणजे तुझं तसं काही नाही ना? मग तसं काय असेल तर मला सांग नाही का. नाही नाही नाही, मी नाही कधी, म्हणजे माझ्या बाबांना पण नाही आवडत आणि मी कधी कोणाशी नाही बोलत. ती आता एक फ्रेंड होती का, तेवढी एकच मैत्रीण आहे मला. ते पण सोबत कोण नसतं ना, म्हणून चालत जातो आम्ही दोघी कॉलेजला. अच्छा अच्छा, ठीक आहे. मग तुला काय मला विचारायचं आहे का, काय म्हणजे काय बोलायचं आहे का, काय तुमचं कुठं काय आहे, काय काय असं काही? नाही, तुम्ही मला बघायला आलात म्हणजे तुमचं कुठं काही नसेल म्हणूनच आलं असं. बरं ठीक आहे, जाऊयात आपण, वाट बघत असतील ते. बरं, चल. पोरगी दिसायला म्हणजे
संस्कार चांगले आहेत ते, है का? हो, पाटील पोरगी एकदम सुसंस्कारी घरातले. हा. सगळ्या गोष्टी आता फक्त आहे ना, ते आले की त्यांना एकदा त्यांची एकमेकाची पसंती विचारू. पसंत झालं काय नाही, मग एखादी तारीख धरू आपण. हा. का ती तारीख धरू. उरकून टाकू ठीक लवकर, आहे आलेच लवकर ती पाहिजे. पण. हम्म. चहा तर झालाय पण पोहे पण केलेत. बर बर आता थोडस हा 1-2 मिनिटं आता यांचं चौकशी करू. मग झालं बोलणं बा आईन पसंत तुला. ओके ना, ओके ना चालतंय. तुला तू होय रे. हा तुझं काय म्हणणं आहे? बाबा म्हणतील ते. तसं नाही. हा तुम्हाला दोघांना लग्न करायचे. हा, तुम्हाला संसार करायचा आहे त्यामुळे तू सांग, तुला मुलगा पसंत आहे ना? तू सांग ते सांगते. काय हा म्हणते की चला आता पसंत. त्यांनी तर बाकीची कल्पना दिला असेल ती आहे आपल्या जवळची. द्यायला घ्यायला आहे ना, फक्त आता तेवढंच बोल आमचा उपकार कर नाहीये काही. काय नाही, त्याची काळजी करून नको घेऊ. करू. आम्ही करून घेऊ लग्न, काय अडचण नाही. चल झाले तू ये. हा पोहे झालेत. चला. चला थोडासा नाश्ता करा, चहा घ्या. चला हा, चला. चालते. आणि मग एक तारीख धरल्यावर थोडी कल्पना द्या. मी काय म्हणतो अक्षय, बोल ना. लग्न जमलं तुझं चांगली गोष्ट आहे. हा तेवढा आहे. पण तुझ्या होणाऱ्या बायकोपेक्षा ना तिची जी मैत्रीण होती का, ती एक नंबर होती बघ दिसायला. मला वाटलं तिलाच विचारतोय काय ना बोल लग्नच. येडा बेडा झाला काय? दादा तिथंच कान पडला असतं मला. मी असतो ना, मी विचारलं असतं. अरे किती सुंदर आहे ती दिसायला. मी ते एकटकच पाहत होतो भाऊ तिच्याकडे. मी बी पाहत होतो. मी काय म्हणतो, अजून वेळ गेलेली नाहीये, बघ असेल तर विचार. रेडे दादा मला मुतूच तर आणीन. दादाला ते सुसंस्कृत पोरगी पाहिजे, गरीबाचीच पाहिजे. अरे मग होईल ना ती पोरगी बी सुसंस्कृत आणि आहेच आहे ती. कशावर आहे ती? बघितलं ना किती शांत उभी होती. हा शांत येडे. तुझ्याकडे बघत होती, माझ्याकडे तशी मला बी आवडत होती. हा आता बोलला मनातलं, आता बोलला. पण आता काय करू शकतो? आता नाही काय करू शकत. आता जमलंय सर. लोकांच्या पोरे ना हळद झाल्यावर सुद्धा पळून जातात, मंडपातून काय काय पळून जातात. तुझी तर अजून काहीच वेळ नाही आलेली, अजून आपली तारीख बी नाही ठरली. म्हणतोय बघ जुळत असेल तर हे बघ, आयुष्यभर संसार करायचा आयुष्यभर. ते पोरगे दिसायला बी खास नाही एवढी काही. ती बोलली तरी का नुसता असं केलंय तिनं म्हशीवानी. म्हैस तरी बरी तिच्यापेक्षा. आता काय करू म्हणतो मग? विचार त्या पोरीला तिच्या मैत्रिणीला. हा का? बघ तिचा काढपत्ता काहीतरी. तू म्हणतो तसं बघ. मग तिच्या ना घरापाशीच कुठतर राहते ती, अशी लिंक लागली मला. चालतंय. भारी बी होती, गोरी बी होती, हा आणि जरा माझ्या हाईटला बी मॅच होत होतं. हाईटला मॅच होती, तुला सूट होती. हा. जोडा तुमचा शंकर पार्वती सारखं दिसल. चालतंय की. चालतंय की काय? जा विचार, लाव लिंक. हा तू बी लावू लाग मला, मी एकटा नाही लावत. चल हा चल. बोलतोस काय? ऐक ना, हा बोला ना दाजी, काय म्हणता? दाजी कशाला म्हणते? मग काय आता मैत्रीणला होकार तर दिलाय, मग आता लग्न होईन काही दिवसांनी, मग दाजीच. तसं नाही. हा बघ, डायरेक्ट अक्षय म्हणलं तरी चालेल. नाही नाही असं कुठं. आणि पटली वाटतंय आमची मैत्रीण तुम्हाला. ते खरं सांगू का? हा? मला ना तूच आवडली होती. काय बोलता? नाही खरंच, पण आता घरच्यांसमोर कसं म्हणणार मी? मग तू आवडली म्हणून. पण आता खरं सांगतो मनापासून, तू लय म्हणजे लय आवडली. तुझ्यासाठी ना काही पण करेन. असं म्हणता? हा. आणि मग तिचं काय? तिला भेटन दुसरं कोणतरी. अहो तसं कुठं असतंय तवा तिच्या संग होकार दिलाय ना आता. फक्त होकार दिलाय, अजून कुठं तवा लग्न जमलंय का? अजून तारीख काढायची, ते मुहूर्त बघायचं, आणि ते सगळं कॅन्सल होऊन जाईल ना. नको बाबा, मी नाही. मी तिचं लग्न मोडलं म्हणून मी मध्ये यायची परत. तसं काहीच होणार नाही. मी सांगन की माझी काहीतरी प्रॉब्लेम होतो, मला तू आवडली, डायरेक्ट सांगन. त्याच्यात काय एवढं? ऐका ना दाजी, कशाला माझी नादी लागता? अहो तिच्यासारखी संस्कारी पोरगी तुम्हाला भेटणार नाही. पहाटच उठणार, आंघोळ करणार, पहिली तुळशीला पाणी घालणार, पहिली गायला घास चारणार, तेव्हा ती खाणार. एवढी संस्कारी पोरगी बघा, तुमच्या आयुष्याचं कल्याणच होईल मी म्हणते. मला नको ते कल्याण. आपण दोघं जीवाची मुंबई करू, बस एवढंच म्हणणं आहे माझं. नुसतं जगायचं आईच कर, नाही तर तिच्या नादी लागलो ना, मला बुवा व्हावं लागेल. सकाळी पाठ उठान घाला, मला काही दिवस तुळशीला पाणी घावं लागेल, मला गायला घास चारावं लागेल. हे आपल्याला नाही पाठायचं. त्याच्यामुळे मला तूच आवड. अहो माझं नाही बेलवणार तुम्हाला. कसे मला आयुष्य, आराम आणि फिरायला हिंडायला मस्त आवडतं बघा. अरे मग जुळतंय की आपलं.
मला बी आईशी आराम करायला आणि हिंडायला फिरायलाच आवडते. मला ते काम फिम तसलं काही जमत नाही. आणि ते संस्कार ते पाळणं ते तर अजिबातच नाही बघा. जाऊ दे, जसं असेल तसं. मग मी तुला पसंत आहे का? आणि पहिली गोष्ट, मला दाजी म्हणू नको, मग काय म्हणू? डायरेक्ट अक्षय म्हणलं तरी चालेल. एवढं पण नाही म्हणत. अक्षय चालेल. अक्षयच म्हणलं की. चालेल. बरं आता कुठे चालली होती? कुठं नाही, फिरायला चल की आपण जाऊ फिरायला. जाऊ म्हणताय, पण पहिलं क्लिअर केल्याशिवाय दुसरीकडे लगेच नादी लागू नका म्हणते मी. काय तिचं वय? हा? हा ग, लगेच चालतं चालतं क्लिअर अहो, करून मग टाकतो तिचं. लोकांनी म्हणाय नको की संघ लग्न जमलंय आणि दुसरी संघ हिंडतोय. नाही नाही, ते पहिले क्लिअर करतो, मग बाकीचं आपल्या लग्नाचं हा. बघू. चल मग बस, येते कोण? अरे हिला तर बोलवलंय, कसं सांगू कसं नाही, तिला सांगावं तर लागेलच. बघू काय. बोला की, लय काय काय बोलवलं. अं, काय प्रॉब्लेम आहे का? काही सांगायचं असेल तर सांगा की, असं काय टेन्शन मध्ये उभं. ते काय रा- झालंय? राग नको येऊन देऊ बरं का. अहो बोला की, असं काय आहे? हे बघा, आपल्याला एकमेकांसोबत आयुष्य काढायचंय आणि असं तुम्ही मनात काही गोष्टी ठेवल्या तर मग कसं होणार ना पुढं. त्यापेक्षा जे काही म्हणत असेल ना ती बोलून टाका, मला राग नाही येणार. खरं बोला. खरंच मला माफ कर बरं का. ते काय झालं माहितीये का, घरच्यांच्या आग्रह खातीर मी तुला हो म्हणलो. ते कसं, माझं एका मुलीवर प्रेम आहे, मला तेच संग लग्न करायचंय. काय? अहो तुम्हाला कळतंय का, आपलं लग्न जमलंय. अहो उद्या ते सुपारी फोडतील, तारीख धरतील आणि हे तुम्ही अचानक काय सांगताय? आणि हे मी कसं सांगू माझ्या बाबांना? बघ, तू काही कर, तू काहीतरी करून, तू नाही का, तू सांग तुझं तू मॅनेज कर. हा बघ, मला ती पोरगी आवडते, मला तेच सांगत लग्न करायचं म्हणून. त्या दिवशी काय झालं असं ते काही गडबडीत झालं. मी तुला बोलणारच होतो, पण आज हिंमत करून बोलले. ते एवढं घे ना, एवढे बार घेणं समजून. अहो पण तुम्ही मला त्या दिवशीच सांगायचं ना. हे बघा, मी माझ्या बाबांना हे काही सांगू शकत नाही, कारण की ह्याच्या आधी पण माझ्यासोबत असंच घडलंय. मला एक बघायला मुलगा आला, आधी हो बोलला आणि नंतर तुम्ही जसं कारण सांगितलं तसंच सांगितलं. तर ते मी डायरेक्ट बाबांना सांगितलं, तर बाबा माझे खूप डिप्रेशन मध्ये गेले हो. खूप टेन्शन आलतं त्यांना आणि मला माझ्या बाबांशिवाय दुसरं कोणीच नाही. आणि ही गोष्ट मी डायरेक्ट बाबांना कशी जाऊन सांगू? ऐका ना, मीच सांगते तुम्हाला, हे तुमच्या भावाला नाहीतर कोणाला तरी हे माझ्या बाबांना सांगायला सांगा. मी नाही सांगू शकत. बरं, मला काय हो, मला सवय झाली या गोष्टींची. माझं काही नाही, पण माझ्या बाबांचं त्यांच्याशिवाय कोणच नाही मला. बरं मी बघतो घरी बोलून, पण माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. येतो मी. थांबा, तुम्हाला तुमच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. पण ऐका ना, परत एकदा विचार करा, कारण मला खूप जड जाते होय. लग्न मोडणं, लग्न जमणं हे अचानक नाही म्हणून सांगणं खूप मनाला त्रासदायक होतंय हो. आणि माझ्यापेक्षा माझ्या बाबांच्या. ऐका, एकदा विचार करा आणि माझ्या बाबांना तुम्हीच सांगा. आणि तुमचं मन बदललं तर परत मला सांगायला या. जाओ तुम्ही. माझ्या नशिबातच असं काय, मला आई नाही. आई पण देवाला आवडली, कोणीच नाही. आणि हे येणारे पाहुणे पण प्रत्येक वेळेस असं बोलताय. हे माझ्या बाबांना कळलं तर काय होईल? मी फुटक्या नशिबाची आहे, दुसऱ्याला काय दोष देऊ? आता जगायची इच्छाच नाही राहत माझी. अरे काय अक्षय, काय म्हणतो? अरे जुळलं बरं का. त्या पोरीसोबत
मैत्रिणीसोबत त्या. आणि ते विषय आहे ना तो दुसरा लग्नाचा, तो बी मोडून टाकला. हा होय. अरे भैया तुला म्हणलं होतं ना मी होत असते सक्सेस. हिम्मत दाखवायची असती हिम्मत. अरे मस्त दाखवली रे हिंमत, पण मला जरा वाईटच वाटतं रे. का रे आता काय झालं? बिचारे लय रडले यार. मी तिला वाटतं मनापासून आवडायला लागलं होतं वाटतं. स्वप्न रंगवले होते राव तिने माझ्या संग. एवढं होतच असते रे. काय 2-3 दिवस रडायला नंतर विसरून जाईल. काय एवढं आहे तेव्हा? आणि तुझ्यापेक्षा दुसरा कोणतरी चांगला भेटेल तिला. भेटो चांगला, काही नाही, पण जरा वाईट वाटलं मला म्हणून तुला सांगितलं. म्हणजे आनंद बी झालाय आणि दुःख बी वाटतं. अरे हे बघ हे सगळे नशिबाचे खेळ असतात. त्या दिवशी मी येणं, मला ती मुलगी दिसणं आणि नंतर इथून तुझं जमणं, हा सगळा नशिबाचा विधिलिखित खेळ आहे बघ. त्यामुळे तू कसलीच काळजी करू नको. तिच्या नशिबात कोणतरी चांगलं लिहिलेलं असेल. हा. मग काय आता? मग आता काय नाही, आता मला वाटतं तिला नेतो कुठेतरी फिरायला. बर दादाशी बोललाय का? हे नाही बोललो काही. कधी ना कधी तर सांगावं तर लागलच. मग मी सांगेन की ती पोरगीच नाही म्हणली मला म्हणून. तसं झालंय बोलणं त्या पूजाशी? बोललो मी तसं तिला. बर म्हणजे काय आपल्याला टेन्शन नाही भाऊ. हा नको, आपल्या कोणत्या गोष्टी अंगलट नको यायला. ठीक आहे मग कुठे काय चला, फावरे मारायला चालला काय? हा हे काय निघलोच होतो. बरं ठीक आहे, मी जातो मग. हा चालतंय. तुला तेवढं सांगायला आलतो, बाकी काही नाही. बरं झालं ना. चल अभिनंदन तुझं पुन्हा एकदा. संध्याकाळी भेट गावात मस्तपैकी चायनीज खाऊ. चालतंय. काय चायनीज खातो का काय करतो काय नको. अरे तू काय बावड आहे का रे? तेवढं काम घे ना उरकून पटकन. एक तर ते भावाचं लग्न आलंय, त्याची तारीख काढायची, परत लग्ना टायमाला परत तुझ्याकडे लक्ष द्यायला टाइम भेटत नाही बरं का मला. हा फोन कर मग, मला काय होतं तेवढं सांग पटकन. बरं बरं ठेव. काय नाही पिंपळ्याला फोन लावायचा आहे. पाटील बरं झालं तुम्ही काय चाललंय? फोन लावतो आत्ता. ते काय झालं तारखेचं? तारीख बघितली बघा, तेवढीच एक तारीख खाली आहे आपल्याला. ते करा ना फिक्स मग. ते मंगल कार्यालय बुक करून टाका, काय असं ते ॲडव्हान्स द्या त्यांना. बरं चालेल ठीक आहे. आणि ते मुलीचे कपडे वगैरे अजून शिवावं लागतील ना तुम्हाला पण? ते बी शिवू की आपण. ते आणि त्या मुलीच्या बापाला बी सांगा तारीख ही फिक्स करी म्हणून. बरोबर चालेल. काय असेल त्यांचा बी बसता आपण बांधून देऊ. ते तुम्हालाच करायचं सगळं आता. मग आपल्यालाच करायचं म्हणून तुम्हाला म्हणताय, तुम्ही मदतीला हातभार लावा जरा. नाही तर तुम्ही झेंडातात कवर 2-2 आज डायरेक्ट 3 दिवसांनी आले दिवस. 100% माझी मदत होईल तुम्हाला, काळजी नका करू त्याच्या अजिबात तुम्ही. चालते पण ते नक्की बघा आणि ते हा, उरकून घ्या चालेल. पटकन. ठीक आहे चालेल. चालते हो. चहा सांग तुम्हाला. चालेल. मस्त आहे नाही तर. कॉफी बी भारी होती ना. काय ती कॉफी काय तो चहा, सारखी कॉफी चहा पिऊ पिऊ ना माझ्या डोक्यात कॉफी चहा व्हायला लागला आता. असं म्हणलं कुठतरी लांब फिरायला जावं, 2-4 दिवस तर येऊच नाही इकडं, पण नाही ना. अरे तसं नाही, फिरायला जायला काय नाही, परत घरचे विचारते कुठे गेलता काय, घरी काय माहित नाही ना अजून. घरचे विचारत्यान? बापरे, म्हणजे अजून घरच्यांना विचारून असं काही केलंच नाही का बिना विचारता? अगं हे आपलं काय आहे ते मी अजून सांगितलेलं नाही. पण सांगायचं मला लग्न करायचंय, असंय माझं चालू आहे बाहेर, मग मी तिच्या बरोबर फिरायला चाललोय एवढंच. आणि आपल्याला तर लग्न करायचंच आहे ना. हा पण तुला काय एवढं सोपं वाटतं का? घरी दादा वहिनी आई बाबा भरपूर जण असतात घरी, आणि एवढ्या सगळ्यांना मी कसं सांगणार? बाई मला वाटलं होतं माझ्या काय काय इच्छा आणि काय काय अपेक्षा होत्या ते असलं. मी घरच्यांना विचारल्याशिवाय बाहेर जात नाही, मी असंच करत नाही, मी तसंच करत नाही. काय हे ऐकायसाठी आले का मी इथं? नाही पण तू म्हणत होती लांब लांब फिरायला जाऊ, त्याच्यामुळे म्हणलं तुला की पण नाही. मी सांगितलं होतं ना पहिलंच, मला हे असलं घरुली काहीच आवडत नाही. मी असं फिरायला, मोज मजा करायला, पिक्चरला जायला हे आवडतं म्हणून. मला आवडते पण थोडंफार, तुला तर लईच जास्त आवडते. मग जिंदगीच कशासाठी आहे? त्याच्यासाठीच जगायची हवस मौज करून. मी काय म्हणते, आपण कुठतरी गोवा वगैरे फिरायला जाऊ ना, असं नाही का लांब, म्हणजे जाऊ ना, पण थांब की जरा, एवढी काय घाई? थांब कवर थांब जा बाई. शी, मला आहे ना असं वाटलं होतं एवढं पाटलाच्या घरचं पोरग आहे म्हणल्यावर सारखं फिरायला, महिन्यातून 2दा तरी फिरायला नेलं पाहिजे मला. पण नाही ना, हे पाटलाच्या पोराच्या नादी लागून तो उद्ध्वस्त झाले माझं. नाहीतरी नको परत मी बाहेर गेलो का आई विचारते मला 4-8 दिवस कुठं होत. कवर ती आई आई आई, मला नाही आवडत आई बाप. आपल्याला आहे ना, मला ते लग्न झाल्यावर ना
तुमची आई नको, बाप नको, भाऊ नको, कुणीच नको, फक्त आपण दोघं राजा राणी मस्त. आणि देश विदेश फिरायला आपण दोघंच फक्त. आणि काय म्हणजे वर्षातून आहे ना 4 बारा तरी आपण कुठतरी फिरायला पाहिजे. आणि मग त्यांना कुठं सोडायचं? त्यांना कुठं सोडायचं म्हणजे गावाकड, तुमच्या भावाकड. आणि हाय की मोठं घर आहे तिथं पण, तुम्हीच म्हणले ना. हा. आणि मग तिथं राहते ते. म्हणजे आपण कसं पुन्हा मुंबईला इकडे जाऊन राहू नाही का, म्हणजे शहरात मस्त फ्लॅट घेऊन आपण दोघंच फक्त. मग मोज मजा, ड्रिंक वगैरे सगळंच. खरंय तुझं. अपेक्षापेक्षा जास्त बिंदास आहे तू. मग बिंदास्त राहावंच लागतं. तू ड्रिंक नाही करत का? नाही. नॉर्मल आहे ते, आजकाल चालतंय ते. आणि त्याच्याशिवाय तर जिंदगीच कुठं. खरंय तुझं. मग बघा मी करेन विचार या गोष्टीवर. हा. मग ठरवू आपण लग्न. लवकरात लवकर विचार, नाही तर तुझा तसला निर्णय. त्या पुरीला पहिलं बघितलं होतं, तिला हा म्हणला, परत माझ्याकडे आला. नाही तर मला बी तसंच करशील. तसं काय करू नकोस. नाही. नीट विचार करून निर्णय घे अजून पण. हा. जाऊ का मी? हा. अरे बाबा लयच अवघड आहे. ती बिचारी ती पूजा माझ्या अख्ख्या कुटुंबाचा विचार करत होती. आई, बाबा, भाऊ, वहिनी, दादा सगळे एकत्र राहू. आणि हिच कोणी नको, फक्त दोघच राहू. नको रे बाबा. आपण मग स्वतःची आवड बघतो. 4 दिवस हौस मौस करू, मजा करू, पण आयुष्याची सजा होऊन जाईल. आई बाप थोडी चुकीचा विचार करतात. आई बापांनी बरोबर बघितले, सुसंस्कृत संस्कारी मुलगी आपल्या आवडीच काय वाटोळ. नाही, आई बापाचीच निवड योग्य आहे, तरच संसार पूर्ण होईल. मला तिच्या संग काहीतरी बोलून काहीतरी परत माफी मागतो मी. जाऊ दे, माफीच मागतो. इकडे काय दादा? आवड आहे का रे? इथं लग्नाची एवढी गडबड चालली, काय तरी त्याला त्या कपडे बिपडे काय ते बघावून त्याचं ती का ते बी आम्ही सांगायचं तुला. अरे दाद्या, तुझ्या लग्नाची एवढी घाई करतोय ना, हा त्या लग्नावर फार पाणी फिरलाय अक्षयनी. काय सांगतो? हा. काय झालं? या अक्षयनी त्या पोरीसोबत लग्न मोडायचा निर्णय घेतलाय. का बरं? तिची ती मैत्रीण नाही का दुसरी, तिच्यासोबत विषय चाललाय तिचा. तुला काय म्हणला नाही मग का? तुम्हाला आता सांगितलं का? बावड आहे का तुम्ही? आम्ही पार तिकडे मंगल कार्यालय बुक केलंय पार. मलाच आत्ता कळलंय. मी तुला अरे. सांगायलाच येणार होतो. अरे इतकी भारी पोरगी आहे, हातातून नाही राव. आता काय त्या अक्षयला समजायला पाहिजे ना. काय मूर्खपणा आहे राव ह्यो. आता काय, आणि त्या पोरीनं बी सांगितलं अक्षय सोबत लग्न करणार नाही. ती मैत्रीण नाही का तिची, ती खुशी, तिच्यासोबत लग्न करणार आहे अक्षय. म्हणजे त्या पोरीच्या घरच्यांना बी सांगितलं का? ते ना त्या घरी सांगितलंच नाही पोरीनं. तिचं म्हातारं काय आजारी आहे म्हणे, ते सांगितलं तर मरण म्हणते ते म्हातारं डायरेक्ट धक्क्याने. अरे नसताना उद्या घेऊ आता ह्यो. लय उद्योग आहे बाबा. काय आता? मग आता काय करायचं आता? आता काय तुलाच बघावं लागेल, काय ते तुलाच निस्तारावं लागेल. अरे बघ ते कुठे गेलाय? तो तिकडे त्या पोरीच्या घराकडेच गेलाय. मला वाटतं काहीतरी ना कुटाणा झालेला आहे. लय गणगणित होता तो. अरे बघ चल मग बघावं लागेल ते आपल्याला. बरं, चल. चल पटकन. बाबा, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेता? आ बघू ना आपण काय होतंय ते. असं तुम्ही असं खचून जायचं म्हणल्यावर मग मला कोण आहे परत? एकुलती एक लेकरू. काळजी वाटते ना तुझी. काळजी वाटते. बापा असून तुझं काही करता येईना मला. माझ्या नंतर काय, एक तर मी असा मोडकं तोडकं घरी कायम दुखत आहे, कायम आजारी. होईल सगळं नीट. ऐक ना पूजा, मला माफ कर. मला तुझ्या संगत लग्न करायचं. अगं काय प्रकार आहे? ते म्हणजे लग्न फिग्न मोडलंय का काय? म्हणजे नाही बाबा, तुम्ही ऐका ना. अहो बाबा, तसं काही काही नाही. नाही, अहो बाबा, तसं काही नाही. अहो माझी बाबा. जरा तुम्हाला तसं काही नाही झालं. काही नाही. मी तुमच्या मुली संगत लग्न करणार आहे आणि आयुष्यभर. मी ऐका ना, मी सांगते तुम्हाला. ते त्यांची ती कॉलेजची कोण मैत्रीण असेल, ती त्यांना आवडत होती. मला सांगितलं नसतं पण काही झालं. नाही बाबा, नाही तुम्ही त्रास सांगितलं. नका करून घेऊ.
पण आता सगळं ऐका. ओके ना, ते करतो बोलतायत की. ऐका ना 2 मिनिटं. तसं काही नाही, आणि- तुम्ही काही नका करू. काय चुकलं का आमचं? नाही चुकलं तर खरंच तर काही माझं म्हणलीस का चुकलं. बाळा तू? नाही बाबा, ते त्यांच्या आवडीची मुलगी होती ना, मग ते मला बोलले की मला ती मुलगी आवडते आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं. आणि ते आता परत आलेत बाबा इथं. ऐका ना, ते पण- काय बोलतायत. अरे अरे दादा काहीच नाही. पुढं काय केलंय? आवडलं ते- काय प्रकार आहे? काय केलं तू काहीच नाही, मी याच्या संगत लग्न करणार. अरे नाही जरा ते माझ लागतं चुकलं, माझं दिशाभूल झाली दादा. तुला शब्द दिलेला तुला मोडायचा आहे का? बिलकुल नाही म्हणलं दादा, घडली मला अद्दल. मी आता त्या पोरीला नाही म्हणला का नाही तू? बोललो होतो, का बोलला तू? मला जरा भुरळ चढली होती. शेण खायला तुम्ही मूर्ख या मूर्ख. अरे मला सांगायचंच ना बाळा एकदा तरी. हं? मला इथं येऊस तर मग मला तिकडे सांगायचं ना. हा. नाही दादा, मी जरा जर आबांना कळालं काय होईल? मी जरा माझी आवड तुला बघितली. मारते मला मारते. माझी आवड पाया पडतो. माझा भरोसा नाही हो तुम्ही काय. नका टेन्शन घेऊ बाबा. काय टेन्शन नाही. की काय असं ना मी लग्न लावते दोघांचं. नाही, यांचं लग्न होणार, तुला काय मला नको. बी याच्या संगत लग्न करायचंय. मी दुसऱ्या संग नाही करणार कोणाला. तू बी टेन्शन घेऊ नको. तू आता भावासारखं उभा आहे मी. अजिबात टेन्शन घेऊ नको तू. नाही पण काय असं नाही दोघांचं लग्न कोणीच लावतो. आणि नाही. हा अजून सांगतो लग्न आजच लागेल. लेकराला माझ्याशिवाय कोणी नाही हो. नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका. लग्न आजच करतो यांचं. हा लगेच लावून टाकू, काही विषय नाही. ते आता 8 आणि 10 नाही काय नाही आजच लावायचं लग्न. मी बी आज करायला तयार आहे. तू म्हणशील तसं दादा. काय झालं माहिती का, मी जरा माझ्या आवडीकडे बघायला गेलो, पण चुकली माझी. तुमची निवड ती योग्य होती आणि सुसंस्कृत मुलगी बघ आहे. त्यांचे हाल. तुम्ही नका त्रास करून घेऊ. आमच्यासोबत ह्याच्या आधी पण असंच घडलं. मी यांना सगळं सांगितलं. बरं चल ते बाकीच राहू दे. जा मग दवाखान्यात आधी चला. हा, ते काय बघून लगेच लग्नाचा विषय करू. चला बाबा. काय गाडी पटकन चल.